नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी सोमनाथ जगताप तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। तुमचं प्रेम मला नेहमीच मिळते, असंच राहायला हवं। 2023 हे साल यामधील आजचा शेवटचा दिवस, 1 जानेवारी ते 31 डिसेंबरचा हा प्रवास उलगडताना काही ध्येय पूर्ण झाले असतील, काही ध्येय अपूर्ण राहिले असतील, परंतु जी ध्येय आपले अपूर्ण राहिलेत ती ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण या 2024 मध्ये संकल्प करून जाऊया मित्रांनो। 2024 चा उद्या पहिला दिवस, म्हणून मी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे नवीन वर्ष म्हणजे 24 ची 31 डिसेंबर येताना एक तुमच्या आयुष्यातलं हे वर्ष संस्मरणीय, तुमच्या आयुष्याचं एक सोनेरी पान ठरावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचं आरोग्य उत्तम राहो, तुमच्या आयुष्यात धन बरसावे, इतकं यश तुम्हाला मिळावं की तुमच्याकडे पाहून प्रत्येकाला वाटलं पाहिजे काय नशीबवान माणूस आहे, इतकं सुंदर यश याला मिळालंय। मित्रांनो, खरंच आहे की यशस्वी माणसं हे कोणतेही कार्य अवेगाने करतात, त्यांच्यात उत्साह असतो, त्यांच्यात जोश असतो आणि त्यांच्यात कर्तृत्व असतं। 1 सेकंदही त्यांना असं वाटत नाही की मी अयशस्वी होईन। मित्रांनो, तीही मोठी समस्या येऊ द्या, ते तितक्याच तीव्रतेने समोर जातात आणि ते काम अतिशय सुंदरतेने पूर्ण करतात। त्यांना विश्वास असतो की हे काम मीच पूर्ण करणार। तसं मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय जर तुम्ही ठरवलं तर मी तर असं म्हणेन की एखाद्या ध्येयावर जर तुम्ही 1000 तास जर फोकस केला तर तुमच्या माहितीसाठी म्हणण्यापेक्षा मला ज्यानुसार माहिती आहे तितक्यानुसार मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर बनल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्ही शेती करत असू द्या, एखाद्या पिकावर तुम्ही स्किल मिळवलं तर तुम्ही उच्च याच्यावर जाणार। लक्षात ठेवा, उच्च विचार तुमचे असतील, उच्च ध्येय तुमचं असेल तर तुम्ही निश्चित तिथपर्यंत पोचाल। समजा एखादी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली तर अर्धवट सोडू नका, कारण तीच कल्पना कधी तुमचं आयुष्य चेंज करेल आणि तेच आयुष्य चेंज झालेलं ही दुनिया मुठ्ठीमध्ये येईल। कारण ही दुनिया मुठ्ठीमध्ये म्हणजे शब्दशार्थ घेऊ नका, यश तुमच्या या मुठ्ठीमध्ये येऊन स्थिरावेल। मित्रांनो, एखादी गोष्ट किती धडाडीने पुढे न्यायची हा तुमचा उत्साह ठरवतो, म्हणून उत्साह कधी कमी होऊ देऊ नका। जवळचा उत्साह, जवळचा जोश हा संसर्गजन्य आहे। आपण ज्याच्या संपर्कात येऊ त्याच पद्धतीने आपण उत्साही होतो। तुम्ही जर एखादं काम करायला लागला तर तुम्ही नक्कीच उत्साही व्हाल। म्हणून 2024 मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा लीप वर्षामध्ये तो असतोच। एक्स्ट्रा म्हणजे तू काही नवीन कल्पना असं नाही, तर तो तुम्ही संस्मरणीय बनण्यापेक्षा 366 दिवसाच्या या वर्षामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक आयडिया धडाडीनं पुढे न्या, इतकी धडाडीनं पुढे न्या की तुम्हाला पाहिल्यानंतर वाटलं पाहिजे काय अजब व्यक्तिमत्व आहे। येणारे 31 डिसेंबर 2024 हे 2024 तास जे 2024 साल आहे हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 2024 तास काम करून तुम्ही त्या पद्धतीनं ते पुढे कंटिन्यू करा। आयुष्य क्षणभंगूर आहे, आयुष्य कमी आहे म्हणून जगायचं सोडायचं का? आणि एखादी गोष्ट राबवायची असेल तर उत्साह किती दांडगा आहे हे तुम्हाला मला आपल्याला कळलं पाहिजे। म्हणून 20-20-20 रूल आत्मसात करा मित्रांनो। तुम्ही म्हणाल हे काय, सकाळी लवकर उठा, कारण तोच जो आपल्याला मिळालेला टाइम आहे तोच तुम्हाला कासवाच्या गतीनं विजयाकडे घेऊन जातो। पहिले 20 मिनिटं व्यायाम करा, दुसरे 20 मिनिटं तुमचे ध्येय ठरवा आणि तिसरे 20 मिनिटं जे ध्येय ठरवलंय ते अंमलात आणण्यासाठी, ते कृतीत येण्यासाठी काय काय ऍक्शन घ्यावे लागेल, ऍक्शन मित्रांनो घ्या, कारण तीच ऍक्शन तुम्हाला एक सुंदर सक्सेसच्या रूपामध्ये रिझल्ट दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून होश है तो जोश है और जोश है
तो सब कुछ मुमकिन आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट जोशानं करा. रतन टाटाजींचं नाव घेतल्यानंतर आजही अख्खा भारत देश त्यांच्या पुढे आदराने झुकतो. मित्रांनो, असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असतात यशस्वी, कारण आजही त्यांच्यापाशी यश का थिरावतं, इतकी नम्रता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांनी आजही विचारलं तर ते सूर्याचं दर्शन व्हायच्या अगोदर उठतात आणि सर्वप्रथम हलका फुलका एक्सरसाइज करून ते पहिल्यांदा मीटिंग घेतात. मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या या 2024 मध्ये सोशल मीडियाचा सुंदर वापर करा, जो तुमच्या हितासाठी योग्य असेल. आणि पुन्हा एकदा त्या सोशल मीडिया हे तुमच्या यशानं सगळीकडे झाकाळून जावो, यासाठी मी पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि कोणतंही कार्य ते जोशपूर्ण करा. जोशपूर्ण केलेलं कार्य निश्चितच यशापर्यंत पोहोचतं. आणि हेच यश आपण येणाऱ्या या 2024च्या 31 डिसेंबर पर्यंत मिळवावं, हीच मी तुम्हाला या नवीन वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि तुमचं जीवन असाच हलकं फुलकं यशानं भरलेलं आणि चेहऱ्यावर स्माइल असणारं राहावं. आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये भरभरून मिळावी, हीच मी तुम्हाला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा नवीन वर्ष भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि एकच स्टील घेऊन एकाच गोष्टीवर फोकस करून हे साल तुम्ही संस्मरणीय बनवावं. अशक्य वाटणारी ध्येय या 31 डिसेंबर पर्यंत येणाऱ्या 2024 सालच्या शक्य व्हावेत, ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जबरदस्त बाउन्स बॅक करा. पुन्हा एकदा परत फिरा त्याच धाडसानं, त्याच प्रयत्नानं, त्याच उत्साहानं जोशपूर्ण कार्य करणार. म्हणून एकदा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.